नमस्कार, मी परमदास जाधव. आजची बातमी देशातील प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. CJPच्या आंदोलनाखाली देशभर झालेल्या विद्यार्थी आंदोलनामध्ये पोलिसांकडून अधिक कथितरित्या अतिरेकी बळाचा वापर करण्यात आल्याच्या आरोपाची आता सुप्रीम कोर्टाने गंभीर दखल घेतलेली आहे. लाठीचार्ज, पॅलेट गन, अश्रूधूर, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर आणि विद्यार्थ्यांना झालेल्या दुखापती, एका विद्यार्थ्याची दृष्टी गेल्याचा दावा आणि मीडियातील व्यक्तींवर हल्ला झाल्याचा आरोप आणि या सर्व प्रकरणाची जी स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी, या सगळ्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोर्टाने म्हटले आहे की याचिकाकर्त्यांनी मांडलेले जे आरोप आहेत ते प्राइम फेस म्हणजे स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची गरज दर्शवतात. म्हणजेच कोर्टाने अद्याप पोलिसांना दोषी ठरवले नाही, पण आरोप इतके गंभीर आहेत की स्वतंत्र चौकशी आवश्यक आहे, असे कोर्टाने प्रथमदर्शनी मानले आहे. आता जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा नेमके काय घडले या प्रकरणात. तर सुरुवात कुठून झाली? नेट UG 2026 पेपर लीक आणि इतर शैक्षणिक प्रश्नावर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आणि दिल्लीतील जंतर मंतरपासून सुरू झालेल्या आंदोलनाची सुरुवात पुढे देशातील इतर राज्यांमध्येही झाली आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईबाबत गंभीर आरोप करण्यात आले. याच आरोपावरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्या. या याचिकांमध्ये विद्यार्थ्यांवर आणि आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी अत्यधिक बळ वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि त्यामुळे लाठीचार्ज, पॅलेट गन, अश्रूधूर आणि काही ठिकाणी इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करण्यात झाल्याचे आरोप आहेत. तर पॅलेट गनचा मुद्दा गंभीर का आहे? तर सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांच्या बाजूने मांडण्यात आलेल्या घटनांमध्ये पॅलेट गनच्या वापराचा जो मुद्दा आहे तो विशेषतः समोर आला. कोर्टासमोर मांडण्यात आलेल्या माहितीनुसार पॅलेट गनच्या वापरामुळे काही तरुण विद्यार्थ्यांना दुखापत झाल्याचा आरोप झालेला आहे. यातील एका 19 वर्षीय विद्यार्थ्याची दृष्टी गेल्याचा दावा हा कोर्टासमोर मांडण्यात आला. याशिवाय रोबोट बुलेट्समुळेही दुखापत झाल्याचे आरोप करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे हा विषय केवळ आंदोलन आणि पोलीस कारवाई पुरताही मर्यादित राहत नाही. हा थेट विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुरक्षेशी संबंधित प्रश्न हा बनतोय. याचिकाकर्त्यांनी असा आरोप केला की काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर केला आणि काही गंभीर आरोपांमध्ये नख बसवलेल्या लाठ्यांचा वापर हा झाल्याचा दावा केलेला आहे. अशा प्रकरणामुळे कायमस्वरूपीची अपंगत्व किंवा जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यास कोर्टासमोर मांडण्यात आला. तसेच काही ठिकाणी ग्राउंड कंट्रोल करण्यासाठी इलेक्ट्रिक जे बटन्स किंवा इलेक्ट्रिक शॉक जे आहेत ते वापरण्याचेही आरोप करण्यात आलेला आहे. एक तरुण महिला आंदोलकाला गंभीर दुखापत
होऊन ICUमध्ये दाखल करण्यात आल्याची माहितीही सुनावणी दरम्यान मांडण्यात आली. आणि या प्रकरणातील आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे मीडियातील व्यक्तींवर हल्ला झाल्याचा आरोप. सुनावणी दरम्यान एका मीडिया प्रेसला या गंभीर दुखापत झाल्याचा मुद्दा ह्या कोर्टासमोर मांडण्यात आला. लोकशाहीमध्ये आंदोलनाचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झालेला होता. आता येतो तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुप्रीम कोर्टात मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल वांगची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की याचिकांमध्ये मांडलेले आरोप प्रथमदर्शनी, स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची जी गरज आहे ती निर्माण करतात. कोर्टाने पुढे अशीही शक्यता व्यक्त केली आहे की संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी माजी सुप्रीम कोर्ट न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजेच SIT स्थापन केली जाऊ शकते. मात्र लक्षात ठेवा, आजच्या या टप्प्यावर SIT स्थापन झाल्याचा जो अंतिम आदेश झाला आहे असे म्हणणे योग्य नाही. कोर्टात स्वतंत्र चौकशीची गरज मान्य करून SITच्या शक्यतेचे संकेत हे दिलेले आहे. तर महाराष्ट्रालाही नोटीस. या प्रकरणात फक्त दिल्लीचा प्रश्न नाही, तर सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांकडून उत्तर मागितले आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. तर दिल्ली प्रशासन आणि केंद्र सरकारलाही या प्रकरणात उत्तर देण्याची संधी देण्यात आलेली आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट आता संपूर्ण विद्यार्थी आंदोलनातील पोलीस कारवाईकडे देशव्यापी पातळीवर पाहत आहे. तर कोर्टाने एक अत्यंत महत्त्वाचा अंतिम आदेश दिलेला आहे. या आंदोलनाशी संबंधित CCTV फुटेज, ड्रोन जे फुटेज आहेत ते, बॉडी कॅमेरा फुटेज किंवा वायरलेस कम्युनिकेशन लॉग्स आणि पोलीस कंट्रोल रूम म्हणजेच PCR रेकॉर्डर जतन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. याचा अर्थ असा, पुढील चौकशीमध्ये प्रत्यक्ष पुरावे उपलब्ध राहावेत यासाठी हे डिजिटल आणि व्हिडिओ रेकॉर्ड नष्ट किंवा गायब होऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देश हे दिलेले आहेत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक आणि डिजिटल डेटा सार्वजनिक करू नये असेही कोर्टाने निर्देश दिलेले आहेत. म्हणजेच विद्यार्थ्यांचे पर्सनल डिटेल्स किंवा डिजिटल इन्फॉर्मेशन सार्वजनिक करून त्यांना आणखी त्रास होऊ नये याची जबाबदारी घेण्याचे निर्देश हे देण्यात आलेले आहेत. आता विद्यार्थ्यांची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे सुप्रीम कोर्टात निर्देश दिले आहेत की आंदोलनात अटक किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांपैकी ज्याच्यावर पूर्वी कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही त्यांना सोडण्यात यावे. तसेच पूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्यास आंदोलनकर्त्यांवर सध्या कॉरेक्टिव्ह ॲक्शन घेऊ नये असेही निर्देश देण्यात आलेले आहेत. मात्र याचा अर्थ FIR दाखल करता येणार नाही असा नाही. पोलीस FIR दाखल करू शकतात, पण या टप्प्यात अशा विद्यार्थ्यांवर जबाबदारीची कारवाई करू नये असे कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे. आणि ज्यांच्यावर पूर्वी गुन्हेगारी प्रकरणे आहेत त्यांना हे संरक्षण आपोआप लागू होत नाही. मग
इथे भारतीय संविधानाचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा येतोय, तो म्हणजे लोकशाहीमध्ये नागरिकांना शांततेने आणि कायदेशीर पद्धतीने आपले मत व्यक्त करताना अधिकार आहेत. 27 जुलै सुनावणीदरम्यान दोन CJI सूर्यकांत यांनी प्रेफरन्स आणि लॉफुल प्रोटेक्ट हा संविधान सर्वाधिक संरक्षित अधिकार आहे आणि केवळ आंदोलन होत आहे म्हणून लाठीचार्ज योग्य ठरत नाही, अशी मौखिक टिप्पणी केलेली आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी आंदोलन केले म्हणून त्यांच्यावर कोणताही कारवाई करता येईल असे नाही. त्याचवेळी आंदोलनाच्या नावाखाली हिंसा किंवा कायद्याचे उल्लंघन झाले तर कायदा लागू होऊ शकतो. याच कारणामुळे सुप्रीम कोर्ट दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेणार आहे. तर आता आपण पोलीस आणि सरकारची बाजू समजून घेतली पाहिजे. सरकारच्या बाजूने सॉलिसिटर जनरल यांनी पोलिसांकडून कोणताही अतिरेक झाला असल्याचे आरोप हे ठामपणे नाकारलेले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार आंदोलनादरम्यान 250 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जखमी झाले. सरकारच्या बाजूने असे सांगण्यात आले की आंदोलनाच्या ठिकाणी असामाजिक किंवा कठोर गुन्हेगारी पार्श्वभूमी लोक हे घुसले शकतात आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टासमोर आता फक्त विद्यार्थ्यांचे जखमा नाही तर पोलिसांना झालेल्या दुखापतीचाही प्रश्न आहे. कोर्टाने हे स्पष्ट केलेले आहे की संपूर्ण सत्य समोर येणं आवश्यक आहे. इथे सर्वात महत्त्वाची सावधगिरी म्हणजे सुप्रीम कोर्टाने आज पोलीस दोषी आहेत असा अंतिम निर्णय दिलेला नाही. कोर्टाने एवढेच म्हटले आहे की याचिकाकर्त्यांनी मांडलेले आरोप हे प्रथमदर्शी गंभीर आहेत आणि त्याची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक अशी चौकशी होणे आवश्यक आहे. कोणत्या पोलीस अधिकाऱ्याने काय केले, कोणत्या आदेशाने केले, कुठे नियमांचं पालन झाले, कुठे नियम मोडले, विद्यार्थ्यांना झालेल्या जखमांचे नेमके कारण काय, पोलिसांना झालेल्या जखमा कशामुळे झाल्या आणि कोण जबाबदार आहे, या प्रश्नांची उत्तर चौकशीतून समोर येणे अपेक्षित आहे. CJIच्या जबाबदारी निश्चित केली नाही तर चौकशीला अर्थ उरणार नाही, असा मुद्दाही मांडला. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. राज्य सरकारकडून आणि संबंधित प्रशासनाकडून उत्तर मागण्यात आले आहे. त्यामुळे पुढील सुनावणी दरम्यान या प्रकरणात SIT ची रचना, ही चौकशीचा विस्तार आणि इतर मुद्द्यांवर आणखी स्पष्टता येऊ शकते. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रश्न असो किंवा कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रश्न असो, दोन्ही बाजूने सत्य समोर येणे हे गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना शांततेने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे आणि पोलिसांना देखील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे. पण या दोन्ही गोष्टींच्या मध्ये मानवी हक्क आणि नागरिकांची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे. पॅलेट गन वापरली तर का, लाठीचार्ज झाला असेल तर का, अश्रूधूर किंवा इलेक्ट्रिक उपकरणे वापरली असेल तर परिस्थिती काय होते, विद्यार्थी जखमी झाला असेल तर त्याची जबाबदारी कोणाची, पत्रकार जखमी झाला असेल तर त्याची चौकशी कोण करणार आणि पोलीस जखमी झाले असतील तर त्यामागे कोण होते, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता स्वतंत्र चौकशीतून समोर येणे महत्त्वाचे आहे.
तर आजचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की विद्यार्थी आंदोलनात कथित पोलीस अतिरेकी सुप्रीम कोर्टाने गंभीर दखल घेतलेली आहे. महाराष्ट्राच्या अनेक राज्यांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत. CCTV, ड्रोन, बॉडी कॅमेरा, वायरलेस आणि PCR रेकॉर्डर जतन करण्यात आदेश दिलेले आहेत. पूर्वी गुन्हेगारी रेकॉर्ड नसलेल्या विद्यार्थ्यांवर सध्या कॉन्शियस ॲक्शन न करण्याचे निर्देश आहेत. 18 वर्षाखालील गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटक केलेल्या विद्यार्थ्यांना सोडण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचे, स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची गरज सुप्रीम कोर्टाने हे प्रथम मान्य केलेले आहे. पण लक्षात ठेवा, चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणतेही दोषी ठरवणे योग्य नाही. आता 3 ऑगस्टला सुनावणीकडे देशाचे लक्ष मानले जात आहे. या प्रकरणामध्ये महाराष्ट्राची जी भूमिका आहे ती काय आहे? SIT स्थापन होणार का? आणि पोलीस कारवाईचे नेमकं सत्य काय समोर येणार आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का? याचे उत्तर पुढील सुनावणीत आणखी स्पष्ट होऊ शकते. तुमचे मत काय आहे? शांततेत आंदोलन हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे का? आणि पोलीस कारवाईतील स्वतंत्र चौकशी योग्य असल्यास आवश्यक आहे का? आणि कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा. आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सत्य पडताळलेल्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.